मातीचे कांचनकन झालेली मी दीक्षाभूमी. ये बौद्ध उपासका, मी नागपूरची दीक्षाभूमी. जय भीम. 1956 पासून तुझ्या स्वागतार्थ मी उभी आहे. उपासका, तुझे इथे दरसाला बादचे येणे म्हणजे तुझ्या क्रांती नायकावरील तुझी असीम निष्ठा होय, तुझी डोळस श्रद्धा होय. तुझे इथे येणे म्हणजे धम्म क्रांतीचा जय जयकार होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव्याच्या विजयासाठी केलेल्या संघर्षाच्या पूर्ण विरामाप्रती तुझे हे वंदन होय. उपासका, बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीच्या संकल्पनेला इथेच तर मूर्त रूप मिळाले. इथूनच तर धम्म क्रांतीचा इतिहास सुरू झाला. म्हणूनच माझ्याही कायेचे कांचनकन झाले. मी भूमीची दीक्षाभूमी झाले. मला नवीन संज्ञा मिळाली. माझे नामाभिधान झाले. इथेच तर बुद्धाच्या धम्माचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने फुलला. म्हणूनच एक मानवी संस्कृती उदयाला आली. त्यामुळे उपासका, तुलाही नवी परिभाषा मिळाली, नवी अस्मिता मिळाली. युगानयुगांच्या मरणझळांचा इथे अंत झाला. तुझी अवहेलना, तुझे जळमटलेले जीवन, तुझी मरणासन्न अवस्था, चातुर्वर्ण व्यवस्थेने तुझ्यावर उगावलेला सूड, हे सारे नकार तुझ्या जागृत नायकाने इथेच तर संपवले. तो विषमतेचा ज्वालामुखी, तो प्रज्ञासूर्य, निशस्त्र असा क्रांती योद्धा, दिनांचा उद्धार करता, मूक वस्तीचा तो महानायक जेव्हा मी पाहिला तेव्हा, हे उपासका, मी कृतार्थ झाले, धन्य झाले, हर्षभरित झाले. खरे पाहता उपासका, व्यक्तीला त्याचेच कार्य महान बनवते. त्यामुळेच ती व्यक्ती इतिहास जमा होते. जगात तोड नसलेल्या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्म क्रांतीने मी जागतिक पातळीवर इतिहास जमा झाले. दीक्षाभूमी ही एक नवी परिभाषा जन्माला आली. या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या भूस्थळांना वेगवेगळी नावे आहेत, वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, पण माझे नाव मात्र मानवी सौंदर्याचे द्योतक आहे. मी एका वेगळ्या विचार प्रवाहाने प्रवाहित झालेली आहे. म्हणूनच तर लाखो लोकांच्या हृदयात माझे नाव कोरले गेले आहे. 14 ऑक्टोबर या तारखेशी माझे नवे नाते जोडले गेले आहे. 1956 हे वर्ष माझे जन्मवर्ष होय. रविवार हा माझा जन्मदिवस. त्या महाप्रज्ञा सूर्याच्या ज्ञानापोटी, त्याग व संघर्षापोटी माझा जन्म झाला. मी महान मंगल ठरले. बुद्धाच्या करुणेची, विश्वशांतीची, धम्मचक्राच्या गतिशीलतेची, त्या महाप्रतिभाशाली दिनकराच्या प्रज्ञेची प्रकाश किरणे मुक्त हस्ते उधळणारी मी तेजप्रभा झाले. मी दीक्षा पहाट झाले, प्रकाश पहाट झाले, तुझ्या नव्या जीवनाची उजेड वाट झाली. अपार कष्ट आणि चिंतनातून तथागतांनी मानवी कल्याणाचा शोध लावला. हे दिव्य ज्ञान जनांत प्रवाहित करण्यासाठी त्यांनी सारनाथ इथे पहिले प्रवचन दिले होते. तेच पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय. ह्याच धम्मतत्वाची घुसळण करून शुद्ध तत्वासाठी सम्राट अशोकाने मगध साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे बौद्ध भिक्षू महाथेरो मोगलीपुत्र तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी धम्मसंगीती भरवली होती. हेही एक प्रकारे धम्म प्रवर्तन होय. याच बुद्ध तत्वाच्या विचारधारेत आपल्या लाखो अनुयायांना घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले. हे उपासका, मी या घटनेची साक्षीदार. ज्या क्रांती सूर्याने भयानक अशा अंधारातून वाट काढून अनेक गतिरोधके पार केली, वाटेतील विषारी काटे अलगद उचलून दूर फेकून दिले आणि आपली वाट सुखकर केली, त्या सौंदर्य सुमनांनी फुलविलेल्या, तुझी काया सुगंधी करणाऱ्या त्या फुलमळ्याची मी साक्षीदार. हे उपासका, बागेतील सर्व कळ्या उमलून त्यांचे फुलांत रूपांतर व्हावे, सारी सृष्टीच फुलावी आणि फुलवावी यासाठी तर तुझ्या क्रांती नायकाने तुला हाक मारली, तुला निद्रस्त अवस्थेतून जागे केले. तूही त्या हाकेला प्रतिसाद दिलास. आणि जेव्हा त्या तुझ्या नायकाने त्या पारशाच्या वसतिगृहातून दुःखी होऊन बाहेर येऊन एका ठिकाणी आपले अश्रू ढाळत प्रतिज्ञा केली की तिरस्करणीय गुलामगिरी, अमानुष अन्याय, अत्याचाराच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात माझा जन्म झाला, त्या समाजाचा उद्धार करण्यास मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी झाडून घेईन. हे उपासका,
तुझ्या उद्धारकर्त्याने समाज उद्धारासाठी हे जळजळीत वक्तव्य सार्थ करण्यासाठी दिलेल्या अविश्रांत संघर्ष लढ्याच्या पूर्ण विरामाची मी साक्षीदार. हे उपासका, तुझ्या युगानुयुगांच्या अस्पृश्यतेचे कलंकित डाग धुवून तुझा माथा उजळ करणाऱ्या त्या घटनेची मी साक्षीदार. एका नव्या गर्दीची मी साक्षीदार, ज्या गर्दीला एक नवी दिशा मिळाली होती. नवलाईची झालर ज्यावर झळाळत होती, जी गर्दी एकाच विचार प्रवाहात सामील झाली होती, ज्या गर्दीला एक ध्येय होते, एक निश्चित थांबा होता, विशिष्ट सूत्रात जी गर्दी बांधली गेली होती, ज्या गर्दीवर धवल वस्त्राचा साज चढवला होता, एका नव्या आशयाची, एका नव्या अर्थाची, एका धाग्याने सर्वांची मने गुंफलेली ती एक गर्दी होती. त्या गर्दीतील प्रत्येकाच्या ओठावर एकच मानवी जीवन गाणे होते, ज्या गाण्याने या गर्दीला गौतमाच्या नात्याशी जोडले होते. त्याच्या ज्ञानवृक्षाच्या सावलीत ही गर्दी विसावली होती. उपासका, या धम्म विलीन झालेल्या गर्दीची मी साक्षीदार. ज्या व्यवस्थेने तुझे जीवन नाही रे च्या वर्तुळात बंदिस्त केले होते, जिथे तुला मोकळा श्वास नव्हता, तिथल्या खडकाळ मनोभूमीवर तुझी हुंकाराची भाषा होती, जिथे अशा भूमीवर पीक फुलविणाऱ्या फुलमळ्याचा उदेश होऊ दिला नव्हता, जिथे तुझ्या प्रतिभेला कीड लागली होती, त्या तुझ्या वथालयात तुझ्या अस्तित्वाचाही दाखला नव्हता. तुझ्या शरीरातील चेतनाच त्या व्यवस्थेने मायावीपणे संपवली होती. याच वर्तुळाचा वेध घेऊन त्याला छेद दिला त्या 14 एप्रिलच्या एका प्रभेने, एका पहाटेने, एका भयानक भडंग अशा काळोख्या रात्रीचा अंत केला होता. समाज परिवर्तनाचे गोड स्वप्न त्या प्रभातकाळी पडले होते. हे स्वप्न साकारणारा तो विद्वत्तेचा धनी जन्मास आला होता. त्याने नाही रे च्या वर्तुळाचा परिगत जाळून खाक केला होता. गावकुसाची रेषाच या क्रांती नायकाने पुसून टाकली होती. एका नव्या गावाचे सर्जन त्याने केले होते, ज्या गावाला एक नवी जीवन प्रणाली, नवे स्वत्व दिले होते. 22 प्रतिज्ञेद्वारे हिंदू धर्माचे जुने कलेवर गाव वस्तीवरील वर्णद्वेषाचे, माणसाच्या हिनत्वाचे, आंधळ्या संस्कृतीचे कलेवर गळून पडले होते. मी हिंदू म्हणून जन्मास आलो हे माझ्या हातात नव्हते, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ही प्रतिज्ञा पूर्णत्वास केली. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. हे उपासका, त्या महामानवाच्या या विचारासवे माझाही नवा जन्म झाला असे मी मानले. हे उपासका, तुझ्या व माझ्या उद्धारकर्त्याच्या धर्म परिवर्तनाच्या यशस्वी सोहळ्यासाठी माझी निवड केली ती वामनराव गोडबोले यांनी. त्यांनी जीवनभर आपला देह समाजसेवेसाठी चंदना समान झिजविला. त्या महाउपासकाच्या, माझ्या कायेच्या उद्धारकर्त्याच्या ऋणात राहणे मला सदैव आवडते. वामनरावांनी माझ्या निवडीसाठी किती कष्ट सोसले याचे कथन करून मी माझे मन मोकळे करते. वामनराव गोडबोले हे नागपूरचे बाबासाहेबांना चाहणारे कार्यकर्ते होते. अनेक कारणास्तव बाबासाहेब वामनरावांच्या भेटी होत होत्या. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा तर केलेलीच होती. बौद्ध धम्माकडे त्यांचा ओढा दृढ झालेला होता. म्हणूनच एकदा दोघांच्या चर्चेच्या वेळी बाबासाहेब वामनरावांना म्हणाले होते, माझा बुद्ध फारच शहाणा होता, त्याच्या शहाणपणाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. अशा चर्चांतून व भेटीतून वामनराव बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निश्चित तारखेकडे व स्थळाकडे लक्ष देत होते. 1955 साली वरळीच्या बौद्ध विहारात भाषण देताना बाबासाहेब म्हणाले होते, माझी दीक्षा सारनाथला होईल. पुढे काही दिवसांनी दिल्लीच्या पत्रकार परिषदेत PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, माझी दीक्षा 1956 या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईला होईल. धर्मांतराची घोषणा व स्थळ निश्चित होऊ लागले होते. याच दरम्यान वामनरावांनी बाबासाहेबांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी नमूद केले, धम्म दीक्षेचा कार्यक्रम जर लुंबिनी,
कुशीनगर, सारनाथ, गया किंवा भगवान बुद्धाशी निगडीत असलेल्या अशा कोणत्याही ठिकाणी होत असेल तर आमचे काही म्हणणे नाही. पण मुंबईला जर धम्मदीक्षा समारंभ होणार असेल तर सर्व भारतीयांसाठी नागपूर हे शहर सोयीचे आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला द्यावा ही विनंती. या कार्यक्रमाचा सर्व खर्च आम्ही भारतीय बौद्ध जन समितीतर्फे वर्गणीच्या रूपाने करू. असा पक्का विश्वास वामनरावांनी बाबासाहेबांना दिला. बाबासाहेबांनी विचारांती वामनरावांना होकार दिला आणि धम्मदीक्षेचा कार्यक्रम वामनरावांना सोपविला. वामनरावांना खूप आनंद झाला होता. या बातमीने सारी नागपूर नगरी हर्षोल्लासित झाली होती. अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या तयारीला लागले. सर्वप्रथम धम्मदीक्षेच्या सोहळ्यासाठी जागा निवडायचे ठरवले. माननीय सदानंद फुलझेले व वामनरावांनी माझी निवड केली. त्यावेळी मी सरकारची चराईसाठी ठेवलेली जमीन होते. वामनरावांनी कायदेशीररित्या रीतसर परवानगी घेऊन मला धम्म सोहळ्यासाठी ताब्यात घेतले. नागपूरचे पहिले बौद्ध दीक्षित व्यक्ती लक्ष्मण झुंजाजी कवाडे हे होते. त्यांनी गेल्या वर्षी सागर नावाच्या बौद्ध भिक्खूच्या हस्ते दीक्षा घेतली होती. त्यांच्या हस्ते मंगलपूजन झाले. त्यांनी कुदळ मारून माझ्या हृदयावर पंचरंगी धम्मध्वज उभारला. माझ्या ओबडधोबड कायेचे रूपांतर सुरू झाले. अनेक स्वयंसेवक नागपूरमध्ये आले होते. अनेकांनी आपल्या श्रमदानातून मला नवे रूप दिले. वेळ कमी असल्यामुळे रात्री पेट्रोमॅक्सच्या उजेडातही स्वयंसेवकांनी काम केले. मी पूर्णपणे बदलून गेले. माझे नवरूप घेऊन मी धम्म सोहळ्यासाठी सज्ज झाले. नागपूरकरांनी दीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली होती. धम्म दीक्षेसाठी कुशीनगरचे महाथेरो चंद्रमणी, श्रीलंकेचे भंते सदतीस, भंते संघरत्न, सांचीचे भंते पयंतिस्स, लखनौचे भंते प्रज्ञानंद यांना आमंत्रित केले होते. बाबासाहेबांच्या राहण्याची व्यवस्था श्याम हॉटेलमध्ये रूम नंबर 116 मध्ये केली होती. तिथे स्वयंसेवकाचा चोख बंदोबस्त ठेवला होता. दीक्षेसाठी येणाऱ्या सर्व दीक्षार्थ्यांची व्यवस्था महानगरपालिकेच्या 9 शाळांमध्ये केली होती. त्यांची सर्व जबाबदारी बौद्ध जन समितीच्या कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली होती. चहू बाजूंनी दीक्षा सोहळ्यासाठी मदतीचे हात धावून आले. अशा रीतीने दीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली होती. हे उपासका, जेव्हा माझ्या कायेवर 40 बाय 20 फुटांचा मंच उभारण्यात आला तेव्हा मला तर हर्षवायू झाल्यासारखे वाटले होते. या धम्म मंचावर सांचीच्या स्तूपाची प्रतिकृती तयार केली होती. सांचीच्या प्रवेश तोरणाची भव्य अशी प्लायवूडची प्रतिकृती उभारण्यात आली होती. संपूर्ण धम्ममंच पांढऱ्या शुभ्र वस्त्रांनी सजविलेला होता. मंचाच्या चारी बाजूंना कुंड्यांमध्ये पिंपळाची रोपे ठेवण्यात आली होती. विशिष्ट आसनावर बुद्धाची मूर्ती विराजमान होती आणि तिच्या आजूबाजूला 2 सिंह ठेवलेले होते. माझे हे धवल रूप मी स्वतःच पुन्हा पुन्हा निहाळत हरकून जात होते. हे उपासका, नागपूर नगरीचे वर्णन तर अवर्णनीय होते. धम्मदीक्षेच्या 4 दिवस आधीपासूनच नागपूर नगरी दीक्षार्थ्यांनी फुलून गेली होती. सागराच्या लाटांप्रमाणे माणसांचे थवेच्या थवे चहू बाजूनी नगरात येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवलाईचा, नवजीवनाचा आनंद ओसांडून वाहत होता. आपल्या उद्धारकर्त्याला पाहण्यासाठी दीक्षार्थ्यांच्या पावलांना गती आली होती. डोळे आसुसले होते, मन अधीर झाले होते. बाबासाहेब की हे पुकार, बौद्ध धम्म का करो स्वीकार, भगवान बुद्ध की जय, अशा घोषणांनी संपूर्ण नागपूर शहर दणाणून गेले होते. अनंत काळाच्या यातनांचे ओझे वाहून थकलेला जीव बोधी वृक्षाच्या सावलीत विसाव्यासाठी येत होते. हे पाहून माझे मन आनंदाने भरून येत होते. हे उपासका, तुला एक प्रसंग सांगते.
बाबासाहेबांनी दीक्षार्थ्यांना सूचना दिल्या होत्या की सर्वांनी दीक्षेसाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे. ही सूचना पसरल्यानंतर नागपूर शहरातील सर्व दुकानांतील पांढऱ्या साड्या संपून गेल्या होत्या. जनाबाई चौधरी या एका महिलेला दीक्षेसाठी पांढरी साडी मिळेनाशी झाली होती. 12 तारखेला त्यांनी 5-6 बायकांना घेऊन थेट बाबासाहेबांकडे धाव घेतली आणि म्हणाल्या, बाबासाहेब, आम्हाला दीक्षा घ्यायची आहे, पण शहरात पांढऱ्या साड्या मिळत नाहीत हो, आम्ही काय करावे? त्यांची ही अडचण बाबासाहेबांनी शांतपणे ऐकून घेतली. ते म्हणाले, तुम्हालाही दीक्षा दिली जाईल, पण तुम्ही सर्वजणी दीक्षार्थ्यांच्या मागच्या रांगेत बसा. हे उपासका, बाबासाहेबांना पांढऱ्या वस्त्रांद्वारे एक नवा संदेश द्यायचा होता. एका नव्या प्रथेची सुरुवात करायची होती. धम्माचे पावित्र्य या शुभ्र रंगाद्वारे सुचवायचे होते. हे उपासका, 14 ऑक्टोबर 1956 तो सोन्यासारखा दिन उगवला. आभाळी रवी आपले सूर्यतेज पृथ्वीवर उधळीत होता. अंधुकलेल्या दिशा प्रकाशमान झाल्या होत्या. सगळीकडे मंगलमय वातावरण होते. सर्व दीक्षार्थी शुभ्र वस्त्रात आसनस्थन्न झाले होते. ठीक 10च्या सुमारास ते तेजस्वी रूप एकाएकी मंचावर प्रगट झाले. याचे मला आश्चर्य वाटले नाही, कारण मला ठाऊक होते की त्या प्रज्ञा सूर्याच्या जीवाला कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पुरेशी सावधगिरी बाळगली होती. पण जेव्हा हे रूप ऋतूच्या खांद्यांचा आधार घेत धम्म मंचावर आले, तेव्हा या क्रांती सूर्याच्या स्वागतार्थ प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. बाबासाहेब आंबेडकर की जय या घोषणांनी सारा आसमंत दुमदमून गेला. बाबासाहेबांचे ते तेजोमय रूप जनता डोळ्यात साठवीत होती. बाबासाहेबांनी पांढरा सदरा, त्यावर पांढरा कोट व रेशमी धोतर परिधान केले होते. सर्वप्रथम रेवा रामजी कवाडे यांनी पुष्पहारांनी बाबासाहेबांचे व माईसाहेबांचे स्वागत केले. नंतर बाबासाहेबांनी बुद्ध मूर्ती समोर मस्तक नमवून हात जोडून वंदन केले. पुन्हा एकदा धवलनगरी टाळ्यांच्या कडकडाटाने गरजली. इंदुताई वराळे व मिलिंद महाविद्यालयाच्या गीतसंचाने स्वागत गीत गायले. यानंतर धम्म दीक्षेला सुरुवात झाली. भंते चंद्रमणी आणि बाबासाहेबांनी बुद्ध मूर्तीला शुभ्र कमल पुष्पे अर्पण केली. भंते चंद्रमणी पंचशील तिशरण गाऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ बाबासाहेबांनी पंचशीलाचे उच्चारण केले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पंचशील स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी 3 वेळा बुद्ध मूर्ती पुढे मनोभावे वंदन केले. कुणा पुढेही न झुकलेला माथा बुद्धापुढे, मानवतेच्या मार्गदीपापुढे झुकलेला पाहून सारा जनसागर भारावून गेले. मीही हे दृश्य पाहताना डोळ्यांतून आनंदाश्रू उघाळले. उजेडाकडे आलेली ती प्रज्ञा मी पाहिली आणि मी स्वतःला धन्य झाले, धन्य झाले, धन्य झाले. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा देऊन दीक्षित केले. त्या वधूंनी घेतल्या. मूळच्या धम्माला या 22 प्रतिज्ञांची जोड दिली, कारण हा बुद्धाचा धम्म शुद्ध आणि शुद्ध राहावा. सारा जनसागर दीक्षित झाला. जुन्या हिंदू धर्माचे जुने कलेवर गळून पडले. बौद्धमय जगतात सारा जनसमुदाय विलीन झाला. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसाठी केलेल्या गर्जनाभय भाषणाने या सोहळ्याची सांगता झाली. हे उपासका, दीक्षित झालेला जनसमुदाय हळूहळू पांगू लागला. एका नव्या धम्माचे लेणं लेवून धम्म शिदोरी घेऊन सारे बौद्ध बांधव आपल्या आपल्या गावी परतले. तेव्हा मात्र माझं अंतकरण गलबलून आलं. बुद्धं शरणं गच्छामि या नादात तो जनसागर रमला होता आणि मीही त्या लहरीत हरवून गेले. त्यामुळे माझ्या मनाला सुने सुने वाटत होते.
त्या क्रांती नायकाच्या परतणाऱ्या पावलांना मी त्रिवार वंदन केले. ज्या महामानवाने धम्मचक्र फिरून अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढला, त्या महामानवाची धम्मक्रांती यशस्वी झाली. त्यांचे स्वप्न साकार झाले. त्यासह मीही भूमीची दीक्षाभूमी झाले, माझ्या मातीचे कणकांचन कण झाले. हे उपासका, आता दरवर्षी हा धम्म सोहळा इथे फुलतो. त्यावेळी मला पुन्हा पुन्हा त्या क्रांती सूर्याची आठवण येते. बुद्धम शरणम गच्छामी चे स्वर मी त्या क्रांती नायकाच्या अस्थी सांभाळत आजपर्यंत उभी आहे. उपासका, बाबासाहेब समाजाला उद्देशून म्हणाले होते की मी हा गाडा मोठ्या कष्टाने इथपर्यंत आणला आहे, तुम्ही नेता आला तर पुढे न्या. उपासका, हा गाडा म्हणजे त्यांचे कार्य त्यांच्या अनुयायांनी पुढे न्यावयाचे आहे. निदान हा गाडा मागे जाऊ नये म्हणून याची खबरदारी तरी घ्यावी. यावर आता तू व तुझ्या बांधवांनी विचार करायला हवा असे मला वाटते. कारण आज मी पाहते आहे या गाडीला खीळ बसली आहे. समाजकारण आणि राजकारण हे आपल्या स्वरासाठी अनुयायांनी वाटून घेतले आहे असे दिसते. मोक्याच्या जागा हस्तगत केलेले अनुयायी आज गाडी बंगल्यात मशगुल आहे. बाहेरच्या बैठकीत बाबासाहेबांचा फोटो आणि आतल्या घरात देव्हारे सजवलेले दिसतात. अंधश्रद्धेत अजूनही अनुयायी गुरफटले गेले आहेत. राजकारण तर रसातळाला गेलंय. ज्या बापाने तुम्हाला मताचा हक्क दिला ते मत विकल्या जाते. मग कशी शासनकर्ती जमात बनेल रे? त्या क्रांती नायकाचे स्वप्न कसे साकार होणार? उपासका, त्या महामानवाने एकट्याने हा रट मोठ्या कष्टाने ओढत आणणारे, ज्यावर विचार व्हायला हवा असे वाटते. हे उपासका, रमाईच्या पंढरपूरच्या स्वप्नपूर्तीची ज्ञान पंढरी, तुझी ऊर्जा नगरी, ह्या समानतेच्या पंढरीत आता दरवर्षी धम्म सोहळा फुलतो. त्यावेळी मला पुन्हा पुन्हा त्या क्रांती सूर्याची आठवण येते. उपासका, जा त्या दीक्षाभूमीत जाऊन महामानवाच्या अस्थीला फुले वंदन करून ये व सारा भारत बौद्धमय करेल. त्या क्रांती सूर्याचे अपुरे स्वप्न साकार करण्यासाठी वचनबद्ध हो. साकार करण्यासाठी वचनबद्ध हो. वचनबद्ध हो. जय भीम. जय भीम. उपासिका सुजाता जनार्दन पोपलवार लिखित हा लेख जेतवन नगर, नांदेड येथून आपल्यासाठी प्रस्तुत करत आहोत. जय भीम.